नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात कामातून सुटून केली आणि माझ्यासमोर आकाश भाऊ आले. मी त्यांना ट्रॅफिक हवालदारसारखा थांबवताच मी त्यांच्या पुढे हात केला. काय माहिती ते हात मिळवतील का नाही, पण भाऊने हात मिळवला. भाऊने हात मिळवताच भाऊ बोलले, चला आपल्याला काळ्या भाऊची इथं जायचं आहे. भाऊ एवढे डाऊन टू अर्थ आहे ना, काय बोलू. भाऊच्या नावामध्ये जरी आकाश असला तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहे. आम्ही तलापलीच्या वाटेतून निघत होतो. तर निघताच समोर आमच्या आजी दिसला. तर आकाश भाऊ सांगत होते, अशा एका आजीमुळे त्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला खूप लागला. आम्ही काळ्या भाऊची इथं पोचलो आणि काळ्या भाऊ भेटले. तर काळ्या भाऊ खूप मोठ्या मोठ्या समस्या हल करतात मित्रांनो. तर आम्ही कट्ट्यावरती बसलो. तर आकाश भाऊ दाखवत होते, माझ्या हाताला लागलं, माझ्या पायाला लागलं, माझ्या ढुंगणाला लागलं. तर आकाश भाऊला बोललो, असं काय दाखवू नका, कॅमेरा चालू आहे. तर ते समस्या घेऊन आपले रॉकी भाऊ आले. तर रॉकी भाऊ बोलत होते, माझा वारसा वाढायला नको म्हणून या लोकांनी माझी नसबंदी करून टाकली. तर त्यांची मजा घ्यायला नको म्हणून रॉकी भाऊ पलच काढला. रॉकी भाऊने पल काढताच आम्ही पण पल काढत होतो. काळ्या भाऊला बोललो, आम्ही पण निघतो घरी. तर चिराग भाऊ भेटले. तर चिराग भाऊ बोलले, जो काम करायला आलेले तो काम केलाच नाही, पण मी स्वतः गव्हाचा पोता घेऊन आलो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मित्रांनो.